बऱ्याच लोकांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं होते की एक्सप्लोर करा म्हणून. वेगळेच मासे बघायला भेटले का आपल्याला. वर्षाच्या 12 महिने सुकी मच्छी इथे अवेलेबल आहे, पण जास्त दिसत नाहीत मार्केटमध्ये. रेट जो आहे तो गाबोळीचाच आहे. कुठला मासा आहे? रस्सा भारी होईल. 1 किलो 1.25 किलो एकच पापलेट बसतं आणि मोठे मोठे असतात. पण तुम्ही फसवू नका काही जण. आणि इकडे बघा केवढा मोठा खूप आहे. या ताईनेच आपल्याला चपटी सुरमई समजवली होती. मुंडीत जवळजवळ 2 किलोचे. इथं मोठे मोठे आहे. 10 वर्षामध्ये झाले असेल. हा पावसाळी स्पेशल मासा असेल. साफ करायचा त्रास पण नाही. इकडे बघा थोडे मोठे मासे आहेत. मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे पैसे देतो. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबरन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आत्ता आहे दिवाळे फिश मार्केटला. पाठीमागे बोर्ड आहे दिवाळे कोळीवाडा, आणि तिथल्या ह्या फिश मार्केटला मी आलो आहे. आणि आपली जी सबस्क्रायबर फॅमिली आहे त्यांनी मला खूप फोर्स केला होता, म्हणजे कमेंट करून की दिवाळे फिश मार्केटचा व्हिडिओ बनवा. कारण बरेच दिवस झाले आपण या मार्केटला आलो नाही. आणि लिटरली एकानी तर म्हणजे आपल्या फॅमिली मेंबरनी तर अशी कमेंट केली की मी तुम्हाला ट्रॅव्हलिंगचे पैसे देतो, पण जाऊन दिवाळे फिश मार्केटचा व्हिडिओ नक्की बनवा, म्हणजे लवकरात लवकर बनवा. तर असं आम्हाला काय गरज नाही आहे कुठल्या ट्रॅव्हलिंगची वगैरे, म्हणजे ट्रॅव्हलिंग पैसे वगैरे कोणी देण्याची. तुम्ही कमेंट करताय, तुम्ही मला सांगताय, ठीक आहे, पण जसा वेळ मिळेल तसा आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो. म्हणजे सारखं तर वेळ मिळत नाही आहे. आता मी राहतो ठाणा कळव्याला आणि हे आहे बेलापूरला. तर ठीक आहे, पण तुम्ही जी कमेंट केलीत त्याच्याप्रमाणे मी आता आलो आहे दिवाळे फिश मार्केटला. आणि आज तारीख आहे 16 जुलै. म्हणजे सध्या बोटी बंद आहेत. आणि बोटी बंद असताना ह्या मार्केटला कुठले मासे अवेलेबल असणार आहेत, काय असणार आहे आणि काय रेट असणार आहे. आज बुधवार आहे, खायचा वार आहे. आणि पुढचा बुधवार हा गटारीचा बुधवार असणार आहे. त्यामुळे एकच वीक राहिलेला आहे आपल्याकडे. चला तर मग मध्ये मार्केटमध्ये जाऊया. खेकडे कसे खेकडे आहे तो? मोठे खेकडे कसे देते खेकडे? हे 1500ला देते. 3 कमी करते का बघा, 1500 रुपयाला 3. 4 पाहिजे अजून एक खायचं शी. ओके बघा, मोठी आहे अजून. तुम्हाला मार्केटच्या सुरुवातीला दिसतं त्या ताई नेहमी असतात इथेच. आणि हे कसे देते? हे हां 1200ला 6. 1200 रुपयाला 6. आणि हे खाडीचे खेकडे वर्षाचे 12 महिने तुम्हाला इकडे भेटतील वाराच्या दिवशी खेकडे. हे फिश मार्केट, दिवाळीचं फिश मार्केट, दिवाळे गावचं. सुरुवातीला दिसतात बघा थोडे मोठे मासे. कसं आहे रावस आहे? 1200 रुपये किलो रावस. केवढा मोठा बघा. आणि कोळंबी बघा केवढी मोठी. कोळंबी कशी? 700 रुपये किलो. आणि जिताडा कसा आहे? 800 रुपये किलो. बघा जिताडा आहे 800 रुपये किलो. मोठे मोठे मासे आहेत इकडे. 1800 रुपये किलो. बघा 1800 रुपये किलो. थोडाफार रेट होईल, पण 1800 रुपये किलो. बघा पाठीमागे यांचं लिहिलेलं 1 नंबर. अशा सर्वांना नंबर दिलेले असतात. इकडे बघा थोडे मोठे मासे आहेत. हे बघा 2000 रुपये किलो खापरी पापलेट. केवढ्या बघा तो पापलेट. इकडे सुरमई वगैरे आहे. आणि एकरू कसं आहे ताई? बघा हा 600 रुपये किलो ना एकरू. 600 रुपये. रावस आहे. रावस कसं आहे आज? किलो 1200. बघा 33 नंबर हे आहे त्यांचा दिलेला बघा, स्टॉल दिलेला. आणि इकडे एवढे मोठे मोठे मासे आहेत ना. आणि ताम कसे आहेत हे? बघा 700 रुपये किलोला मिळेल तुम्हाला ताम मासा. आणि हे सर्व मावरा आहे जे फ्रेशवाला आहे ना? हे सर्व मावरा आहे ना, गुजरात जामनगरचं इथून येते. इथल्या बोटी 2 महिने पावसाळ्याच्या बंद असतात. 15 ऑगस्ट पर्यंत बंद असतात. नागली पुनवेला आपल्या बोटी चालू होती. ओके. आणि गुजरात जामनगरचं मावरा नाही, ताज्यातलं आहे, फ्रोझनचं नाही, एकदम फ्रेश. हा एकदम फ्रेश. तुम्ही खाणार ना इथली आपल्या दिवाळे फिश मार्केट आपल्या लोकलची आणि आपल्या मुंबईची मच्छी खाताना त्याच मच्छीची चव लागेल. बरं, म्हणजे एकदम फ्रेश वाले मासे. एकदम फ्रेश ताज्यातला. आणि त्यासाठी दिवाळे फिश मार्केट फेमस आहे फ्रेश माशांसाठी. सर्व महिला असा गुजरातचा ताजा मावळा आणतात ह्या पावसाळ्यामध्ये. हा फ्रोझनचं नाही कोण विकत. फ्रोझनचा नाही विकत. बघा सर्व ताजा मावळा विकतात दिवाळी मच्छी मार्केट. आणि पापलेट कशी आहे ती? किलो 1500. बघा 1500 रुपये किलो पापलेट आहे. आणि सुरमई किलोवर आहे की? 1200 रुपये किलो. बघा 1000 रुपये किलो. कारण काय? 2000 रुपये किलो आहे मोठीवाली. मोठी असेल तर 1500 रुपये किलोने मिळेल स्लाइसवाली. आता बघा ही जशी कापली आहे ना, ही बघा ही 1500 रुपये किलोने मिळेल तुम्हाला सुरमई. आणि अशी अख्खी घेतली तर ही तुम्हाला 1000 रुपये किलोने मिळेल. आणि हा रेट काय माहिती आहे एवढा जास्त, कारण ही फ्रेश आहे. कारण फ्रोझन असते तर तुम्हाला 600-700 पण मिळाली असते, पण फ्रेश आहे म्हणून महाग आहे. आणि आता कसं श्रावण महिना चालू होते,
आत्ता पुढच्या बुधवारपासून ऑगस्टला नारळी पौर्णिमा आहे, मग बोटी चालू झाली तर अजून भाव कमी होईल. हा, आणि ते मावलं टेस्टी लागेल खायला. नवीन नवीन फ्रेश येते ते. आणि हे कोळंबी कशी? ही टायगर आहे. हा, ते किलो 1000 रुपये. 1000 रुपये ही किलो. समुद्राची व्हाईट आहे, सोट कोलबी. हा, हिला सोट कोलबी बोलतात. ती कशी? ही किलो 800-700 रुपये किलोने देतो आम्ही. बघा 700 रुपये आणि ही किलो. फार्मची आहे. आणि ही फार्मची ही आहे. फार्मिंग आहे. ही काळीवाली ही फार्मची कशी? शेतीची पाळलेली बोलतात, 500 रुपये किलो देतो. 500 रुपये किलो. बघा एवढे सगळी मच्छी मिळेल तुम्हाला इकडे. आणि मोठे मोठे मासे आहेत एकदम. बघा हा असा जिताडा कापलेला, हा 1000 रुपये किलो ना? ते 1500-1200 रुपये ओके, किलो आहे. 1200 रुपये किलो मिळेल तुम्हाला हा जिताडा कापलेला, कट केलेला, म्हणजे पीसमध्ये मिळेल तुम्हाला. आणि हा मुंडी वगैरे सगळा अख्खा जिताडा आहे तो तुम्हाला 600 रुपये किलोने मिळेल. आणि गाबोळी कशाची आहे ताई? हे रावसाचे आहे. हे बघा रावसाची गाबोळी आहे. आणि ही कशी देते गाबोळी? ही गाबोली 700, 600, 800. बघा जशी साईज असेल तशी 600, 700, 800 रुपयाला तुम्हाला ही गाबोळी मिळेल. आणि इकडे बघा ही मोदकं आहेत. कशी मोदकं म्हणाले? 150 रुपये पाव. 150 रुपये पाव किलो. आणि साफ केलेली, हा साफ केलेली मोदकं आहेत. आणि 150 रुपये पाव. बघा एवढी 150 रुपयाला. पण ही साफ केलेली आहे, याच्यात मुंडी शेपटी वगैरे काय नाही, डायरेक्ट जाऊन घरी साफ करायचा त्रास पण नाही. आणि बांगडे कसे आहेत ताई? कसे ते? 400 रुपये. बघा 400 रुपये किलो बांगडे आहे. काय म्हणताय? जागेवर 300 रुपयाचा भाव. आणि इथे येऊन मग तो 400 रुपये किलो. आणि हा लेपा मासा 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. बघा हे सर्व किलोचं मार्केट आहे. 400 रुपये किलो लेपा आहे. आणि हलवा आहे तो आपला, हलवा 800 रुपये किलो. बघा हलवा आहे 800 रुपये किलो. आणि सगळे फ्रेश मासे आहे, फ्रेश एकदम. हे बघा पापलेट 1500 रुपये किलो. आणि हा रावस कसा दिला? 1000 रुपये किलो. बघा किलो आहे 1000 रुपये रावस. आता हा अर्धा किलोच्या थोडासा वरती असेल हा रावस. बघा म्हणजे 700-800 ग्रॅम आहे तर 700-800 रुपये लागतील त्याचे. असं हे किलोचं मार्केट आहे. आणि नंबर मी तुम्हाला दाखवतो. बघा या ताई जिथे बसतात ते 32 नंबरचा स्टॉल आहे यांचा. असे सगळ्यांचे स्टॉल नंबर आहेत. आणि इकडे बोंबील बघा, फ्रेश बोंबील आहेत गावातले. इकडचे खाडीचे आहेत ते, खाडीचे बोंबील आहेत. हे बघा ताईंकडे. आणि 500 रुपये किलो. वाटा कसा आहे? 200चा वाटा, लहान मुलांना एकदम चांगला आहे. हे बघा 200चा वाटा आहे. 5 बोंबील आहेत. तुम्हाला एखादा लावून मिळेल. हा लावून देणार ते, म्हणजे 5 ते 7 बोंबील येतील 200 रुपयामध्ये बोंबील. आणि बघा हा शेतके मासा, हा पावसाळी स्पेशल मासा शेतके. कसा आहे तो? बघा 350 रुपये किलो शेतके मासा. आता स्पेशली पावसाळ्यातच मिळतो तुम्हाला. हे भाऊ दिवाळे फिश मार्केटला कुठून आहे तुम्ही दादा? नेरूळवरनं. बघा नेरूळवरनं दिवाळे फिश मार्केटला येतात फिक्स. आणि या दाईंकडेच मासे घेतात. म्हणजे गॅरंटी, भरोसा झालेला आहे. आता मला असं वाटतं की जवळजवळ 10 वर्षामध्ये झाले असेल इकडेच. आणि लोकांना दिवाळे फिश मार्केटवर जास्त विश्वास आहे. म्हणजे काय टेन्शन नाही, मच्छी घेऊन जाऊ फ्रेशच मिळणार. आणि बघा सुरमई कटिंग आहे. केवढा मोठा पीस आहे बघा सुरमई. मोठं कटिंग झालं. अहो पोच काय, कसा किलो आहे पण सुरमई? हा बघा 1600 रुपये किलो सुरमई. आणि पीस बघा. इकडे बोंबील आहे ते 600 रुपये किलो. 500-600 हाच रेट आहे पुऱ्या मार्केटमध्ये बोंबीलचा. सध्या बोंबील महाग झालेत मार्केटमध्ये. आता होतील श्रावण लागला ना. हां की स्वस्त होतील, श्रावणात येतात जास्त. पीस बघा कसे आहेत सुरमईचे कापलेले. हॉटेलसाठी आहे का? बघा हॉटेलसाठी चालले. कुठलं हॉटेल आहे दादा? कोकणी रेस्टॉरंट. कुठे आहे? सेक्टर 15. ओके सेक्टर 15ला बेलापूरमध्येच. बघा सेक्टर 15ला चाललं आहे हे. खायचं असेल तर त्याच हॉटेलला या. कोकणी रेस्टॉरंट ना? ओके. बघा असे मस्त मोठे मोठे हे सुरमईचे पीस चाललेत कटिंग होऊन. गोळ आहे 2000 रुपये किलोचे. आणि जिताडा आहे तो 1500 रुपये किलो. आता दोन्ही सारखेच दिसतील तुम्हाला, कारण मी स्वतः कन्फ्यूज होतो. कारण ही गोळ आहे आणि हा आहे जिताडा. तो 1500 रुपये किलो आहे. गोळ 2000 रुपये किलो. सकला कसा किलो म्हणते? बघा सकला 1400 रुपये किलो. आणि इकडे बघा केवढा मोठा दाडा रावस मासा आहे. हा बघा दाडा. आता ही गोळ आहे. गोळ कशी किलो आहे त्याच्यात? 2000 रुपये. बघा गोळ आहे 2000 रुपये किलो. आणि महा दाडा? दाडा पण तोच भाव आहे 2000 रुपये किलो दाडा. बघा ही गोळीची मुंडी आहे. आणि मुंडीत जवळजवळ 2 किलोची गोळीची मुंडी आहे.
आणि ही तुम्हाला मिळेल 1500 रुपयापर्यंत पूर्ण मुंडी. ते ना मोठे मोठेच मासे मिळतात दिवाळी फिश मार्केटला. छोटे तर असतात पण हे मोठे मोठे पण असतात. आणि बघा इथे हा बघा जिताड आहे, जवळजवळ 1.5 किलो भरेल आणि 700 रुपये किलो सांगते. आणि बघा एकदम फ्रेश जिताडा 700 रुपये किलो. बघा हे पापलेट आहेत व्हाईटवाली 1600 रुपये किलो. 1600 रुपये किलोनी पापलेट मिळतील तुम्हाला. आणि हा बघा आता आपण इथे जिताडा घेतला आहे 1 किलो बसला आहे आणि एकदम समुद्रात ना. आणि ह्या ताईंकडनं आपण मागे पण भरपूर मासे घेऊन गेलो होतो इकडून सुरमई वगैरे. आणि ह्या ताईनेच आपल्याला चपटी सुरमई समजवली होती कशी असते ती, आणि बांबू सुरमई. हा बघा यांनी फरक सांगितलेला. आणि आपला हा सगळ्यात बेस्ट चपटी सुरमई, त्याच्यानंतर साधी आणि नंतर बांबू. आणि बघा आता जिताडा कटिंग आणि त्याला खवले असतात असे. आणि हा समुद्राचा आहे, असा नदीचा पण जिताडा येतो, कन्फ्यूज होऊ नका. पण इकडे तुम्हाला नदीचा मासा मिळणार नाही, खायला समुद्रातच चांगला ना. तेव्हा तिकडे सुरेगा मच्छी सेंटर. आणि इकडे आलात तुम्हाला मस्त असं फ्रेश मोठे मोठे मासे मिळतील. हलवा कसा आहे ताई? हलवा 800 रुपये किलो. एकदम फ्रेश जिताडा दिसतोय का तुम्हाला? बघा भाव 1 रुपया पण कमी नाही केला. 600 सांगितले, 600 रुपये. हे बघा हे दादा पनवेलवरनं आले तिथे मासे घ्यायला. आणि इकडे बघा केवढा मोठा कुपा आहे, 23 किलोचा कुपा आहे हा. बघा आत्ताच आला जस्ट 23 किलोचा कुपा आणि 600 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. हे बघा इथे बोईटा आहेत आणि 400 रुपये किलो बोईटा. आणि थोडी मोठी आहेत बघा. आणि हे लोक असे खाली साईडला पण बसतात, म्हणजे हे असे छोटे छोटे स्टॉल आहेत त्याच्या इथे खाली साईडला पण इकडे बसतात. आणि यांच्याकडे तुम्हाला ना लोकल मासे जास्त मिळतील, म्हणजे जे लोकल इकडे खाडीचे वगैरे असतात ना ते. खेकडे कसे दिले? बघा 1000 रुपयाला 7 खेकडे. ते 1500चे 6. ते वेगवेगळे खेकड्यांचे रेट आहेत. हे बारके पण आहेत. हे कसे? बघा 800ला 6, 7 असतात. ते 500ला साईज प्रमाणे इकडे. आणि बघा इकडे शिंगाडे आहेत. कसे ते? 100 रुपयाला पाव किलो. हे बघा शिंगाडे. पण तुम्ही फसवू नका, काही जण तुम्हाला चिवण्या म्हणून देतील शिंगाडे. आणि हे शिंगाडेच आहेत. आणि अंडीवाले आहेत, कवटाचे आहेत. बघा कवटाचे आहेत 100 रुपयाला पाव किलो. आणि टायगर प्रॉन्स कसे? 800 रुपये वाटा. बघा 10 ते 12 आहेत, 800 रुपयाला वाटा आहे. आणि बघा इकडे पेडवे पण आहेत. कसं तो वाटा? 100 रुपयाला 6 पीस. बघा 100 रुपयाला 6 आहेत पेडव्यांचा वाटा. आणि बघा इकडे शिंपले आहेत ना, हे लाल्या नाही आहेत ना. बघा शिवले आहेत. आणि कसा तो वाटा? हे बघा 4चा आहे 200 रुपयाला. आणि 4ची जोडी बांधलेलीच आहे. आणि बोंबील कसे ते? 200ला वाटा आहे, 300ला दोन्ही वाटा. हे बघा 200 रुपयाला वाटा आहे, 300 रुपयाला दोन्ही वाटा आहेत. आणि फ्रेश आहेत ना? फ्रेशच असते. बघा दिवाळी फिश मार्केट म्हणजे फ्रेश मासे, काय टेन्शन नाही. ही बघा ही चपटी सुरमई कशी? बघा 1400 रुपये किलो. आणि काळीवाली आहे ती 1200 रुपये किलो. आता तुम्हाला काय वाटेल केवढा रेट काय? तर फ्रेश सुरमई आहे म्हणून. जर तुम्ही फ्रोझनची घ्यायला गेलात ना तर 600 रुपयालाही देतील फ्रोझनचे मासे. नाही ना का? हां दिवाळी फिश मार्केटला फ्रोझनवाला कोणी नाही ना. हे जामनगरवरनं आणतात, सुरुवातीला ताईने सांगितलं गुजरातवरनं. मग सगळे मासे फ्रेश. एवढे बघा जिताडे पण आहे. जिताडा कसा किलो आहे? अक्का घेतलं तर 800 ना. कापून 1200 रुपये, अक्का घेतलं तर 800 रुपये. हे बघा ताजा जिताडा आहे. आणि सगळे मासे आहेत. आणि पापलेटं पण आहेत. पापलेटं कशी किलो आहे? हे बघा 1200 रुपये किलो पापलेट आहे. आणि खापरी? खापरी 1400 रुपये किलो. मोठा असेल तर 2000पर्यंत जातात किलो. आणि ही किलोला 4 बसतील, ही 1400 रुपये किलो. आणि इकडे मार्केटमध्ये ना दाडा मसाला खूप आहे आणि मोठे मोठे असतात बघा. आणि हे 2000 रुपये किलो आहे दाडा. सुरमई कशी किलो जातात? 1200 बघा 1200 रुपयाला सुरमई मिळेल. आणि फ्रेशवाली सुरमई आहे, चपटीवाली आहे ना. चपटीवाली बघा 1250 रुपये सांगतात, 1200पर्यंत मिळेल तुम्हाला. खापरी पापलेटं पण भरपूर आहेत मार्केटमध्ये. खापरी कसं दादा? हे बघा 1 नंबर पापलेट 2200 रुपयाचा. बघा साईज बघा केवढे. 1 किलोला एकच बसेल ना? 1 किलो 1.25 किलो. बघा 1 किलो 1.25 किलो एकच पापलेट बसतं 2200 रुपये किलो. साईज बघा केवढी.
आणि इकडे बघा गोड्या पाण्याचे मासे पण मिळतात इकडे आल्यावर. तर रोहू आहे 250 रुपये किलो आणि रूपचंद पण आहे तो 250 रुपये किलो. हे बघा ह्या ताईंकडे आणि यांचा स्टॉल नंबर 11. हे बघा 1000 रुपयाला 4 दिली आता 5 देतो. 1000 रुपये आणि ही 1000ला 7 आहेत वाटा पापलेट. हा 500 रुपयाला वाटा. हे बघा ही 8 पापलेट आहे, छोटी आहे पण आहेत. 500 रुपयाला 8 आहेत. घेतात लोक, घेतात सर्व प्रकारची मच्छी घेतात. आणि बांगडा कसा आहे बघा, बांगडा साईज बघा केवढी आहे, 500 रुपये किलो. हे 4च बसत असतील किलोमध्ये. 3च बघा, 4 पण नाही, 3च. साईज बघा केवढी आहे बांगड्यांची. 1 किलोला 3च, 500 रुपये किलो. हे बघा इकडे पलई मासा कट केलेला आहे, 200 रुपये पाव किलो आहे, 800 रुपये किलो. आणि हा कट केलेला आहे, साफ केलेला पलई मासा. ताईंकडे शिंगाडा पण आहे. कसा आहे तो शिंगाडा? कसा 200 रुपयाचा सगळा अर्धा किलो आहे. बघा अर्धा किलोच्या आसपास शिंगाडा आहे. जसं 200 रुपये पाव किलो आहे, पण हा एवढाच राहिला म्हणून सर्व 200 रुपयाला देतोय. अर्ध्या किलोच्या आसपास होईल. हा रस्सा भारी होईल शिंगाड्याचा. कुठला मासा आहे? खरवडा. खरवडा. पहिला आपण वडा बघत होतो, आता खरवडा आहे. कसा तो? 1200 रुपये. 1200 रुपये किलो खरवडा मासा. का पावसाळ्यात असतो की नेहमी असतो? पावसाळ्यालाच असते. पावसाळ्यात असतो खरवडा. आणि इकडे बघा इकडे बारके बारके काय शेंगट. शेंगट कसा वाटा आहे? 20 रुपये वाटा. 20 रुपये वाटा आणि 50ला 3 शेंगट. बारकी बारकी शेंगट आहे बघा. आणि इकडे काटेरी मासा आहे. कसा आहे हा? 100 रुपये बघा 100 रुपयाचा वाटा आहे काटेरीचा. आणि हे सगळे ना यांच्या आजूबाजूचे इकडचेच मासे आहेत, ते खाडीतलेच मासे आहेत ना. बघा स्टॉल नंबर 13 आणि आशा कोळी नाव. इकडे तुम्हाला असे वेगवेगळे खाडीतले मासे भेटतील, इकडचे लोकल मासे. आणि बघा ढोम्याचा वाटा 100 रुपयाचाच आहे ना. बघा 100 रुपयाचा वाटा आहे हा ढोम्याचा. हा 200. हा कुठला आहे? हे 200 मिक्स आहे. मिक्स. बघा हा मिक्स मासे आहेत सगळे, 200 रुपयाचा. आणि हे करपाली, ते टायगर प्रॉन्स. हे कसे? ते 1200. बघा हा 1200 रुपये वाटा टायगर प्रॉन्सचा. 1000ला द्यायचं. मला वाटतं 6-7च पीस असतील याच्यामध्ये. 8 पीस आहेत ना. बघा 8 पीस आहेत ताई सांगतात. आणि असे सगळे मासे मिळतील तुम्हाला इकडे. आणि खरवडा पाहिला तर बघा वडा मासा पण आहे, छोटा आहे पण हा वडा मासा पण आहे. तो मिक्स याच्यामध्ये आहे, तो आज सिंगल नाही आहे, मिक्सच्या वाट्यामध्ये आहे. आणि आपण नेहमी काळे निवटे बघतो, आता हे लाल निवटे आहेत बघा. आणि हा एवढा वाटा 20 रुपयाचा निवट्यांचा. कसे दिसतात निवटे, लाल निवटे. वेगळेच मासे बघायला भेटले का आपल्याला, निवटे, लाल निवटे. आणि इकडे खेकडे बघा केवढे मोठे आहेत. 1000 रुपयाला 2 खेकडे आहेत. आणि केक 1.5 किलोचा असेल का? 1 किलोचा बरं. हे बघा दोन्ही 1.5 किलो होतील, पण हा एक मोठा दिसतोय का? हा जवळजवळ 1 किलोचा आहे खेकडा. आणि बघा इकडे माकलं कसे ते? 300ला वाटा. बघा 300 रुपये वाटा आहे माकलांचा वाटा. 250 रुपयापर्यंत मिळेल तुम्हाला वाटा आहे माकल्यांचा. हा कसा आहे पाला? 1200 रुपये. बघा पाला मासा आहे 1200 रुपयाला एक ना. बघा 1 पीस आहे 1200 रुपयाचा. आणि गाबोळीवाला दिसतंय बघा, कोट तुम्हाला समजेल फुगलेलं, 1200 रुपयाचं आहे. आणि गाबोळीलाच तर मेन इम्पॉर्टन्स आहे. रेट जो आहे तो गाबोळीचाच आहे पाला मासातला. 1200 रुपयाला 1. मुशी कशी आहे ताई? बघा 2 मुशा 500 रुपयाला. असे 300 रुपये विकतात, पण सध्या आता 2च राहिलेत ना, म्हणून आपल्याला 500 रुपयाला 2 द्यायला तयार आहेत आहे. बघा इकडे कोळी मच्छी, फ्रेश मच्छी, जयवंती कोळी. त्यांचा नंबर पण आहे पाठीमागे, इकडे दिसतो तुम्हाला, मोबाईल नंबर पण आहे. आणि हा नंबर 54. आणि इकडे माकलं कसा वाटा आहे? बघा 450 रुपयाला तुम्हाला माकलांचा वाटा मिळेल. आणि लाले आहेत की शिवले आहेत? लाले. कसा आहे तो वाटा? 50 रुपयाला 1 केळी. लाले आहेत पण. इकडे वाकटे आहेत, बळे. कसे आहे बळे? 1. बघा बळा मासा 100 रुपयाला 1. हे पण जास्त दिसत नाहीत मार्केटमध्ये, कुठं तरीच आहे. तर इकडे आपल्या एक ठिकाणी दिसतात बळा मासा 100 रुपयाला 1 पीस. आणि कोळंबीचा वाटा कसा आहे? 200 रुपये. बघा कोळंबीचा वाटा 200 रुपयाचा. इकडचे लोकल खाडीचे बोंबील. कसा वाटा बोंबीलचा? 200 रुपये. बघा हा वाटा आहे 200 रुपयाचा बोंबीलचा. करली कशी ताई? 900 रुपये. केवढी आहे बघा करली? किलोभर असेल का?
1.5 किलोच्या आसपासची करली आहे 900 रुपयाला, म्हणजे 600 रुपये किलोचा रेट असेल तुम्हाला, म्हणजे तसं मिळेल. पण ही अख्खीच घ्यायला लागेल तुम्हाला, कट करून वगैरे नाही मिळेल. इकडे सुकी मच्छी पण मिळते तुम्हाला सर्व. हे बघा इकडे सुरमई वगैरे, रावसचं सुका, खारातलं, कोळंबी, सोडे, सगळं मिळेल तुम्हाला. बोंबील, सुकी मच्छी पण मिळेल इकडे. आणि हा स्टॉल नंबर 38. इकडे तुम्हाला कधी आलात वर्षाच्या 12 महिने सुकी मच्छी पण मिळेल इकडे. हे बघा आपण ओली सुरमई बघतोय, खारातली सुकी सुरमई, आणि 300 रुपयाला पीस आहे हा सुरमईची. जिताडा पण आहे, रावस, पापलेट, सर्व सुकी मच्छी मिळेल. हे बघा इथे हे 2-3 स्टॉल आहेत. वर्षाच्या 12 महिने सुकी मच्छी इथे अवेलेबल आहे. इकडे बघा कवटा माकुल कसा वाटा बघा 100 रुपयाला. हा कवटा माकुल आहे. आणि हे पण माकुल आहेत, सर माकुल. हे कसं 400ला 4. बघा सर माकुल 400 रुपयाला, 4 पीसच आहे ते. आणि कवटा माकुल आहे ते 100 रुपयाचा वाटा, म्हणजे हे महाग असतं. आणि हे बळे बघा हे 150 रुपयाला आहे, मोठावाला बळा मासा. आणि छोटा आहे ते 100 रुपयाला आहे. तर ठीक आहे मित्रांनो, असं होतं हे आपलं दिवाळे फिश मार्केट. जे बऱ्याच लोकांनी आपल्याला कमेंट करून सांगितलं होतं की एक्सप्लोर करा म्हणून. तर आज आपण केलं आहे ते एक्सप्लोर. आपली गाडी तिकडे उभी आहे आणि सकाळचे, म्हणजे दुपारचे, सकाळ नाही दुपारचे 12 वाजले. आणि हे मार्केट ना तुम्हाला यायचं सुद्धा बेलापूर स्टेशन जवळ आहे. तिथून तुम्हाला रिक्षा करून येता येईल. आणि दुसरा ऑप्शन म्हणजे तुम्ही स्वतःची गाडी घेऊन इथे येऊ शकता. तर तुम्हाला गुगल मॅपवर डायरेक्ट हे मार्केट भेटेल. आणि सकाळी 9 नंतर उघडतं, हे दुपारी 2 वाजेपर्यंत असतं. आणि संध्याकाळचं पण असतं. फक्त सोमवार आणि गुरुवार येऊ नका. बाकीचे 5 दिवस तुम्ही कधी पण या, तुम्हाला हे मच्छी मार्केट उघडं दिसेल. फक्त दुपारी 2 ते 5च्या मध्ये नका येऊ. तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा दिवाळे फिश मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आपल्या चॅनलला नवीन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.